धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, अट्टल मोटारसायकल चोर जेरबंद, 10 गाड्या हस्तगत। धुळे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत मोटारसायकल चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे। या कारवाईत पोलिसांनी 2 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून तब्बल 3,70,000 रुपये किमतीच्या 10 मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत। शिंदखेडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। पथकाने दोंडाईचा शहरातून मुकेश संजय पवार वय 24 राहणार डाबरी घरकुल दोंडाईचा आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले। कसून चौकशी केली असता त्यांनी आपला फरार साथीदार अजय उर्फ आकाश विजय भिल राहणार निरगुडी तालुका शिंदखेडा याच्या मदतीने शिंदखेडा व आसपासच्या परिसरातून अनेक मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली। आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी संगनमताने चोरलेल्या मोटारसायकली वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या, ज्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत। या यशस्वी कारवाईमुळे मोटारसायकल चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत। धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार आणि त्यांचे सहकारी पोलीस अंमलदार संतोष हिरे, प्रशांत चौधरी, चेतन बोरसे, सचिन गोमसाळे, सुरेश भालेराव, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, विनायक खैरनार व हर्षल चौधरी यांच्या पथकाने ही कौतुकास्पद कामगिरी केली आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। दिनांक 25 सप्टेंबर रोजी शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतनं एक मोटरसायकल चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना स्थानिक गुन्हे शाखा धुळेच्या अंमलदार यांना गोपनीय माहिती मिळाली की दोंडाईच्या येथील काही मुलं हे अशा गाड्या चोरी करून हे विविध ठिकाणी विक्री करतात। त्याचप्रमाणे बाहेरच्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल चोरून या धुळे जिल्ह्यामध्ये विक्री करतात। त्या अनुषंगाने दोंडाईच्या येथील मुकेश संजय पवार व दोंडाईच्यातील एक विधी संघर्ष बालक असे यांना संशयावरून ताब्यात घेऊन त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी मोटरसायकल चोरल्याची कबुली दिलेली आहे। त्यामध्ये त्यांचा साथीदार अजय उर्फ आकाश विजय भिल राहणार निरगुडी शिंदखेडा हा फरार असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे। त्याचाही शोध घेत आहोत। या तिघही आरोपींनी चांदवड, मालेगाव तसेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा दोंडाईच्या या ठिकाणाहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिलेली आहे। अशा एकूण 10 मोटरसायकल आपण ताब्यात घेतलेल्या आहेत। त्यामध्ये शिंदखेडा पोलीस स्टेशनचे 2 गुन्हे उघडकीस आले आहेत। चांदवड पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे। त्याचप्रमाणे मालेगाव तालुक्यातील आझादनगर पोलीस स्टेशनचा एक गुन्हा उघडकीस आलेला आहे। इतर मोटरसायकलबाबत माहिती घेऊन ते कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत का याचा तपास सुरू आहे। तसेच फरार आरोपीचा शोध व यांनी इतर कुठे मोटरसायकल चोरले व कुठे विक्री केलेली आहे याचा तपास करण्याचे ठेवलेले आहे। जय